पडणारच आहे. ऐकून घेऊ तिथं जरा शिडी लावं त्या वाश्याला बेतान आणि इथं बघ शेतच्या 2 खळ्या काढून का नाही दारापाशी तिथंच आहे. याला तर या ठिकाणी एक होल आहे आणि या होलामध्ये एक साप आहे आणि तो मित्रांनो एक नागजातीचा साप आहे. बाजूला घ्यायला पाहिजे, तिकडे पलीकडे जायला पाहिजे. आतमध्ये आहे, पूर्णपणे आतमध्ये आहे. मला तुम्ही बल्लावा इथं मारा, इथं बरोबर मारा. हा. मी आज जातो. ते तोंड काढले. वैद्य आला बघा आलाय. बघू शकताय या ठिकाणी इकडे पलीकडची भीत आम्ही पाडलेली आहे आणि इथं या ठिकाणी आहे बघा. एक मिनिट बघू शकताय, एक नाग जातीचा साप आहे, अतिशय विषारी जातीचा साप आहे. जीभ काढायला आलाय बघा. त्याला आता इथून कुठेही जाण्यासाठी मार्ग नाही, कारण मी त्याचा मार्ग सगळं बंद करून टाकलेले आहेत. खूप अडचण आहे. ही पहिल्यातली जुन्यातली भिंत आहे आणि या साईडची इकडची पलीकडची भिंत आम्ही पाडलेली आहे, तिथून साप इकडं आलेला आहे. तर काय करूया, जास्त वेळ न घेता याला इथून बाहेर काढूया. तिकडे गेला हे नाही हाय तिथंच आहे. नाही गेला तिकडे, गेला आणि गेला तिकडे. इथनं खाली यायचं नाही ना इथनं. हे करा, काढा बघू दे. रिप रिप काढा. रिप काढा आणि येतो पळत तिकडे. अनिल येतोय बघ तिकडे. आणला इकडे ये, त्या बिळकात येणार खाली त्या दरवाज्यात नाही बघ. काढू काही पाव ते काढा. हे बघ, हे पोरा दोन मिनिटांनी आला बघ. थांबा. अरे माझी स्टिक आली. अरे स्टिक आली. घ्या बाहेर. थांबा तुमची बॅटरी मला दाखवायचे बॅटरी. हा तोंड बघ कुठं आहे. वर गेला बघा. जाऊ दे. मी धरले व्हिडिओ. राग आलाय. इथून डायरेक्ट माझ्या अंगावर पण येऊ शकतोय. त्याला आता खूप राग आलेला आहे. बिग साईज हा बाहेर बिग साईज असा नाग आहे. पहिलं बाहेर घेऊया, त्या अडचण खूप आहे. त्या उजेड दाखवा. अरे लय असते. तर बाहेर जायचं कारण करून खूप अडचण होती आणि त्यासाठी आपण याला बाहेर घेतलेलं आहे. अशा प्रकारचे काम तुम्ही करू नका, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. बाहेर हे काय हे नाही ना. व्यवस्थित तोंड बघ काय. वरच तोंड करते. तोंड खाली बस.